ओके, सो थैंक यू वेरी मच. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चॅट बॉक्स में टाइप करा हॅपी रिपब्लिक डे. येस, चॅट बॉक्स में टाइप करा हॅपी रिपब्लिक डे. येस. किती जणांनी फ्लॅग लावलेला आहे सकाळी? किती जणांनी त्यांच्या देशाचा एक प्राऊड मुवमेंट साठी फ्लॅग लावलेला आहे? बघा, मी तर लावलेलं आहे, जर तुम्हाला दिसत नसेल तर. करेक्ट आहे. कुणी जण स्वतःनी बघा, जिथे कमी तिथे आम्ही. लक्षात ठेवा हा शब्द. तुम्हाला मी एक सक्सेस सिक्रेट सांगतोय. जिथे कमी तिथे जिथे लोक कमी काम करताय तिथे तुम्ही काम करा. जे लोक जिथे जायला बघत नाही तिथे तुम्ही तिथे काम करा. हा सक्सेसचा सिक्रेट आहे. बिकॉज बॉटम इज ऑलवेज ओव्हर क्राउडेड. सेकंड क्लास मध्ये जास्त गर्दी असते मित्रांनो, फर्स्ट क्लास पेक्षा. किती जणांना हे कळालेलं आहे? सो जे लोक नाही करत आहेत ते तुम्ही करा. आज एवढा लगातार 2 संडे आले. कालचा ऍक्च्युअल संडे आणि आज एक संडे सारखाच आहे. पण कितीतरी लोकांनी वेस्ट केला हा संडे. लक्षात आला? मी तुम्हाला एक सांगेन की माझी एक स्टोरी आहे की मी जे 2 वर्ष जी मेहनत केली, तेव्हा मला बरेच लोक बोलले की अरे, लाईफ में मजा करणे का, लाईफ में मजा करणे का. मी त्यांना एकच बोललो, मला फक्त 2 वर्ष मजा नाही करायची. किती जणांना हे कळालेलं आहे? लक्षात ठेवा. सो मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगतोय की लाईफ मध्ये बरेच काही तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटतात. आज ही अपॉर्च्युनिटी भेटली. आज कुणीतरी प्लॅन केलं असतं की बाबा मला 2 दिवस भेटतात, या 2 दिवसात मी बरेच काही गोष्टी करणार आहे. पण लोकांनी काय केलं, हे 2 दिवस यूज करून टाकले. आणि आता उद्या काय बोलणार? माझ्याकडे वेळच नाहीये. मित्रांनो, युनिव्हर्स तुम्हाला देते वेळ, तुम्ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करत नाहीये. युनिव्हर्स तुम्हाला देते, पण लोकांनी काय केलंय की पहिली मजा करून घेऊया, मग उद्या आपण करूया. उद्या तुमचा दिवस नाहीये. नाहीये. सो सिंपल, हा माइंडसेटचा खेळ आहे. हा माइंडसेटचा खेळ आहे. 80% माइंडसेट आहे. सो दॅट टू आपण आपण हे जाऊया. जेव्हा तुम्हाला काहीतरी खरंच हवं असतं, टाइमपास विश नाहीये. टाइमपास विश नाही बोलत आहे मी, फक्त नावापुरतं नाही बोलत आहे. तेव्हा तुमचं थिंकिंग बदलतं, ऍक्शन बदलतात आणि डिसिजन स्मार्ट होतात. फोकस वाढतो, फिअर कमी होतो आणि ज्या अपॉर्च्युनिटी आधी नेहमी समोर होत्या पण दिसत नव्हत्या, तर सडनली नोटीस व्हायला लागतात. काही लोकांनी ह्या 2 दिवसाचा अपॉर्च्युनिटी घेतली, काही लोकांनी या 2 दिवसाला नाही, त्यांना दिसलंच नाहीये. किती जणांना क्लिअर झालंय, मी कनेक्ट किती जणांना कनेक्ट होतंय मी जे काय बोलतोय ते? लक्षात ठेवा. मी जेव्हा माझ्या 2 वर्षामध्ये माझ्याकडे वेळच नव्हता. मी दिवसभरामध्ये मला हार्डली 1 तास काढायचा होता. इट इज अ टफेस्ट टाइम होता माझ्या लाईफमध्ये. कारण की माझ्या जॉबचे तासच तसे होते, कारण की वेळच नव्हता. कारण की मी यूएस मधून मला फोन यायचे. मला वेळच नसायचा. मी रात्री 11-12 वाजता यायचो, सकाळी लवकर निघायचो. सो माझ्याकडे सगळ्यात मोठा चॅलेंज होता की वेळ कसा काढणार? जी फ्रीडमची लाईफ मी जी दिसते मला, तिला मला ह्या संकटातनं बाहेर कसा येणार मी? आणि त्याच्यानंतर मला आधी दिसत नव्हते ते दिसायला लागले. मग मला अशा गोष्टी दिसायला लागले. मला संडे पूर्ण दिसायला लागला. मला मध्ये सुट्ट्या भेटायला लागल्या. युनिव्हर्स मला हेल्प करायला लागला. लक्षात आलं मित्रांनो? सो फोकस वाढतो, फिअर कमी होतो आणि ज्या अपॉर्च्युनिटी आधी नेहमी समोर होत्या पण दिसत नव्हत्या, ते सडनली नोटीस व्हायला लागतात. पॉझिटिव्ह लोक तुमच्या आयुष्यात येतात. सपोर्ट करणारे तुमच्या आयुष्यात येतात. आयडिया क्लिक होतात. नवे रस्ते ओपन होतात. मॅजिक मुळे नाही, तर तुमच्या इंटेन्शन क्लिअर आणि स्ट्रॉंग झालेलं असतं म्हणून. हे काय मॅजिक नाहीये. जेव्हा तुमचं वाय स्ट्रॉंग असेल, वाय म्हणजे काय? का उठतोय सकाळी? का वल्लभ आज सकाळी 5:30 ला उठला? वाय? तेव्हा तुमचे ऍक्शन्स आपोआप अलाईन होतात आणि रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतात. जेव्हा तुम्ही मनापासून ठरवता ना की बाय आय वॉन्ट फायनान्शियल फ्रीडम, आय वॉन्ट डेट फ्री लाईफ, आय वॉन्ट पीस ऑफ माइंड विथ मनी. आज माझ्याकडे कितीतरी लोकांचा असेट आहे, हा 40-50 करोडच्या वरती आहेत, पण ते खुश नाहीयेत. सो व्हॉट इज अ पॉइंट ऑफ दॅट रिच? मी जे बोलतोय ते कनेक्ट होत आहे.
तेव्हा तुमचं जेव्हा तुम्ही मनापासून मला बोलता की मला फायनान्शियल फ्री पाहिजे, मला डेट फ्री पाहिजे, मला पीस ऑफ माइंड पाहिजे, तेव्हा तुमचं बिहेवियर चेंज होतं. बिहेवियर, इम्पल्सिंग बाईंग, स्पेंडिंग थांबतं. तुमचा जेव्हा मुलगा रडतो तेव्हा प्रश्न विचारतो, बाई हे नीड आहे की वॉन्ट आहे? मित्रांनो, तुमच्या मुलांना तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करा सांगता, तुम्ही तुमच्या मुलांना डिसिप्लिन शिकवताय. तोच मुलगा त्याला नीड अँड वॉन्ट करणार नाही. कळतंय? तुम्हाला वाटतंय की तुम्ही तुमच्या मुलाला हेल्प करताय, पण तुम्ही तुमच्या मुलाला खाली पाडताय. तुम्ही तुमच्या मुलाला रिस्क टेकिंग करायला लावत नाहीये, मुलाला कम्फर्ट देताय, आणि शेवटी तुमचा मोठा झाल्यावर मुलगा तो रिस्क घेतच नाहीये. आणि जे तुम्ही वेल्थ क्रिएट केले, ती वेल्थ त्याला कळत नाहीये. सो जेव्हा तुमचं बिहेवियर चेंज होतं, इम्पल्सिव्ह स्पेंडिंग थांबतं, एक्सपेन्स ट्रॅक करायला सुरुवात होतं, बजेटिंगला रिस्पेक्ट मिळतो, इन्व्हेस्टमेंट मध्ये पेशन्स मिळतो, आणि मग अशा ऑपॉर्च्युनिटी दिसायला लागतात ज्या बाकी लोक इग्नोर करतात. SIP कंपाऊंडिंग असेट, SIP कंपाऊंडिंग असेट याबद्दल शिकायची इच्छा होते तुम्हाला राईट मेंटर भेटतो, तुम्हाला राईट कोच भेटतो, तुम्हाला राईट कम्युनिटी भेटते, बेटर इन्कम आयडियाज भेटतात, साईड तुम्हाला इन्कम मिळतो, स्किल अपग्रेड दिसायला लागतात. मित्रांनो, पैसा येतो लक चेंज झालं म्हणून नाही. पैसा येतो मार्केट साथ देत म्हणून नाही. पैसा येतो कारण तुम्ही चेंज झालेला असता. की त्यांना हा जो मी वर्ड बोललाय तो जरा भारी वाटलेला आहे. असंच नाहीये, लोक ह्याला लक म्हणतात, मला बोलतात अरे देवाने ह्याला अशी लाईफ दिली नाही. देवाने अशी लाईफ नाही दिलेली आहे. देवाला तुम्ही ऍक्च्युअली हॅपी केलंय का? तरच देव तुम्हाला बोलतो तथास्तु, तथास्तु. लक्षात आलंय मी काय बोलतोय? सो देवाला असं काय तुम्ही इम्प्रेस करताय? युनिव्हर्स का म्हणून तुम्हाला हेल्प करणार? मला सांगा, दोन माणसं काम करतायत, एक माणूस 2 वर्ष मेहनत करतोय, 2 वर्ष त्यांनी मजा केली, आणि दोघं मंदिरात गेले आणि बोलतायत की देव मला काहीतरी पैसे बनवायचे. देव कुणाला देणार? तुमचा देव पटकन तुमची देवाची चोपडी ओपन करणार, बुक ओपन करणार, भाई मागचा रेकॉर्ड बघा, हा तर खाली आहे, आणि मजा केली आहे, आणि मेहनत केली आहे. मग कुणाला ऑप्शन, ऑपॉर्च्युनिटी कुणाला भेटणार? सिंपल आहे. काही रॉकेट सायन्स, मी रॉकेट सायन्स नाहीच आहे. मला कॉर्पोरेट पासून मला एक नाव दिलेला की वल्लभ सर मेक्स कॉम्प्लेक्स थिंग्स सिंपल. हा मला एक कॉर्पोरेट ऑफिस मध्ये मला एक टॅगलाईन भेटलेली की वल्लभ सरांच्या प्रोजेक्ट मध्ये काम करा. वल्लभ सरांचा वे ऑफ वर्किंग वेगळं आहे, आणि कॉम्प्लेक्स गोष्टी सिम्प्लिफाय वेनी आम्हाला शिकवतात. सिंपल आहे. लोकांना फायनान्स पण हा कॉम्प्लेक्स वाटत होता, बरोबर की नाही? आज कितीतरी लोकांना सिंपल झालेलं आहे. सो पैसा येतो सगळ्यांना कळतं. मित्रांनो, भारताला फ्रीडम बिना सिस्टमचा नाही भेटला. तुम्हाला कळलं? भारताला फ्रीडम आहे ना, हा सिस्टम बिना नाही मिळालेला आहे. जसं भारताने कॉन्स्टिट्यूशन सेट केले. आता कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, कितीतरी लोकांना तेही कळत नाही. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे क्लिअर फंडामेंटल लॉज आहे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारताने सेट केलेले रूल्स आहेत, त्याचे ड्युटीज आहेत, त्याचे डिसिप्लिन आहेत. कशासाठी? टू रन द नेशन, हा नेशनला रन करण्यासाठी, फ्रीडम सस्टेन होण्यासाठी. मित्रांनो, सेम तुम्ही जसं भारत आपला जो देशासाठी हे सगळं केलेलं आहे, त्याचा हार्डवर्कमुळे आपल्याला फ्रीडम मिळालेला आहे. दिस फ्रीडम इज नॉट फ्री. हा फ्रीडम फ्री मध्ये नाही मिळालेला आहे, आणि तुम्हालाही तुमचा फायनान्शियल फ्री मध्ये नाही मिळणार आहे. सो फॉर अ फायनान्शियल फ्री लाईफ तुम्हाला तुमचे स्वतःचे फायनान्शियल रूल सेट करावं लागणार, स्वतःचं सिस्टम सेट करावं लागेल, लॉज करावं लागेल, तुमच्या लाईफ मध्ये कॉन्स्टिट्यूशन सेट करावं लागेल. किती जणी आज मिस केलेलं आहे. जर तुम्हाला हा कोट कळालेला असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाइप करा मी, आणि थँक्यू अक्षय फॉर सेटिंग दिस कोट. थँक्यू. तर मला आज जे चॅट बॉक्स मध्ये मला आरामला तुम्ही पिंग करा की तुमचे रूल काय सेट करताय तुम्ही. व्हॉट इज द रूल तुम्ही सेट करताय तुमच्या फायनान्शियल फ्युचरसाठी? कोणते लॉज आहेत जे तुम्ही तोडणार नाही? सकाळी आज कितीतरी लोकांनी तोडलेलं आहे. तुम्हाला जर करायचं नसेल तर तुमच्याकडे 500 प्रॉब्लेम असतील, कारण असतील, पण जर करायचं असेल
तर तुमच्याकडे 500 रिझन असतील, स्ट्रॉंग रिझन असतील की मला का करायचंय. थँक्यू व्हेरी मच अक्षय, अँड जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. यस यस, थँक्यू थँक्यू वल्लभ सर, मोर पावर टू यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. यस, जैसे वल्लभ